इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांबाबत कॉकरोच असा उल्लेख काय केला? कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली। कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन केलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर जणू भारतात आंदोलनाला आणि मीम्स पार्टी बनवायला एक नवीन सुरुवातच झाली। कॉकरोच जनता पार्टी नंतर E20 पार्टी बनली। यानंतर आता नवीन दिमागी नक्सल जनता पार्टी स्थापन झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषणामध्ये दिमागी नक्सली असा उल्लेख केला होता। यानंतर तरुणांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला। पंतप्रधानांनी दिमागी नक्सली असा उल्लेख करताच सोशल मीडियावर दिमागी नक्सली जनता पार्टी ट्रेंड व्हायला लागली। काही तासातच या पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले। पण पंतप्रधानांनी दिमागी नक्सल असा उल्लेख का केला? दिमागी नक्सली जनता पार्टीचं स्थापन करण्यामागचा उद्देश काय? देशात सध्या काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। तरुणांचा आणि कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत मोठा एल्गार झाला, मोठं आंदोलन झालं आणि केंद्र सरकारला तरुणांसमोर झुकावं लागलं। त्यानंतर तरुण सर्व मुद्द्यांवर सरकारला घेरताना पाहायला मिळतात। झारखंडमध्ये पेपरफुटी झाली, विद्यार्थी रस्त्यावर उतरले। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत पेपर फुटल्याचा आणि मोठा तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि यातूनही तोडगा निघाला। त्यामुळे आता देखील पंतप्रधानांच्या टीकेनंतर थेट दिमागी नक्सल जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आहे। भारतीय लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याची आणि धोरणांचा विरोध करण्याची ही जेन जी म्हणजेच आजच्या तरुण पिढीची एक नवीन आणि अत्यंत प्रभावी पद्धत ठरते। दिमागी नक्सली जनता पार्टी प्रकरणाची पाळंमुळं 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात आहे। स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेवर भाष्य केलं। जंगलात राहून हिंसक कारवाया करणाऱ्या आणि शस्त्रांच्या जोरावर व्यवस्था बदलू पाहणाऱ्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात सुरक्षा दलांना मोठं यश आलं। मात्र सशस्त्र नक्षलवाद आता संपत आला असला तरी समाजात आणि शहरांमधील बौद्धिक वर्गात तळपलेले दिमागी नक्सल म्हणजेच वैचारिक नक्षलवादी अजूनही सक्रिय आहेत। हे लोक सरकारच्या कल्याणकारी धोरणांना विनाकारण खीळ घालतात, देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि संसदेवर अविश्वास दाखवतात आणि देशातील सुशिक्षित तरुणांची दिशाभूल करून त्यांना भडकवण्याचं काम करतात। देशवासियांनी अशा विचारसरणीच्या लोकांना ओळखून त्यांना समाजात पूर्णपणे वेगळं केलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं। हिंसा अराजकता के वो रास्ते खोद रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा। मेरे प्यारे देशवासियों, सुरक्षित भारत बनाना हम सबका दायित्व है। पंतप्रधानांचे हे विधान समोर आल्यानंतर देशातील सुशिक्षित आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण वर्गामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली। गेल्या काही काळापासून विविध सरकारी परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे तरुण आधीच संतप्त झाले होते। अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा नागरिक विद्यार्थी सरकारला प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या धोरणांवर टीका करतात तेव्हा त्यांना थेट नक्षलवादी किंवा देशविरोधी ठरवलं जातं अशी भावना तरुणांमध्ये निर्माण झाली। याच आक्रोशातून आणि पंतप्रधानांच्या विधानाचा उपरोधिक निषेध करण्यासाठी 15 ऑगस्टच्या रात्रीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि एक्सवर दिमागी नक्सल जनता पार्टी नावाचं हँडल तयार करण्यात आलं। जर सरकारला प्रश्न विचारणारा आणि स्वतःची बुद्धी वापरणारा प्रत्येक सुशिक्षित नागरिक तुमच्या दृष्टीने दिमागी नक्षल असेल तर होय, आम्ही दिमागी नक्षल आहोत आणि आम्ही आमची स्वतंत्र पार्टी सुरू करत आहोत अशी घोषणा करत तरुणांनी या डिजिटल मोहिमेचं बिगुल वाजवलं। या पक्षानं आपलं मुख्य ब्रीदवाक्य सोचो, रिसर्च करो, विरोध करो म्हणजेच थिंक, रिसर्च अँड रेजिस्ट असं ठेवलंय। तसंच दिमाग यूज करो हा त्यांचा मुख्य नारा बनलाय। कोणत्याही अंधविश्वासाला बळी न पडता देशातील नागरिकांनी तथ्य आणि तर्काच्या आधारे विचार केला पाहिजे असा संदेश ही मोहीम देते। या डिजिटल पक्षाच्या इंस्टाग्राम बायोमध्येही अत्यंत धारदार व्यंग्य पाहायला मिळत आहे। यामध्ये पक्षाच्या संस्थापकाचा उल्लेख एक दिमागी भारतीय असा करण्यात आलाय, तर सहसंस्थेच्या जागी थेट सत्ताधाऱ्यांना टोमणा मारणारा शब्दप्रयोग वापरण्यात आलाय। हा ग्रुप क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंह यांच्या विचारसरणीला आपली मुख्य प्रेरणा मानतो। या वाढत्या लोकप्रियतेमुळे या
डिजिटल चळवळीला केवळ सामान्य तरुणांचाच नाही तर देशातील अनेक मोठ्या सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळतोय। दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी अधिकृतपणे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की मला दिमागी नक्सल असल्याचा अभिमान आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांनीही या ट्रेंडला मोठ्या प्रमाणावर रिपोस्ट करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। वाढतं वादळ आणि राजकीय वाद पाहून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला यावर अधिकृत स्पष्टीकरण द्यावं लागलं। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ समजावून सांगितला। ते म्हणाले की पंतप्रधानांचा रोख देशातील सामान्य किंवा प्रश्न विचारणाऱ्या तरुणांवर अजिबात नव्हता। दिमागी नक्सल हा शब्द अशा लोकांसाठी वापरला गेलाय जे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संसदेपेक्षा रस्त्यावरील आंदोलनांच्या माध्यमातून स्वतःचे निर्णय देशावर लादू पाहतात, जे देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांना आणि देशविघातक घटकांना पडद्यामागून बौद्धिक पाठिंबा देतात आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूवर आनंद साजरा करतात। अशा देशविरोधी विचारसरणीला पंतप्रधानांनी चिन्हांकित केलं। मात्र भाजपच्या या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावरील तरुणांचा रोष शांत झाला नाही आणि या डिजिटल पक्षाची व्याप्ती सातत्यानं वाढतीच आहे। दरम्यान या पक्षाच्या अकाउंट्सवर मोठे सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे। दिमागी नक्सल जनता पार्टीच्या अधिकृत हँडलवरून सांगण्यात आलंय की पेज वेगानं व्हायरल होत असल्यानं ते बंद पाडण्यासाठी रिपोर्टिंग आणि सायबर अटॅक्स केले गेले, ज्यामुळे काही काळासाठी इंस्टाग्रामने हे अकाउंट अनअवेलेबल केलं होतं, परंतु तरुणांच्या एकतेमुळे ते पुन्हा पूर्ववत सुरू झालं। कॉकरोच जनता पार्टीच्या या ऐतिहासिक यशानंतर जुलै महिन्याच्या शेवटी E20 जनता पार्टीचं आगमन झालं। केंद्र सरकारनं देशभरातील पेट्रोल पंपांवर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 इंधन सक्तीचं केलंय। या धोरणामुळे जुन्या गाड्यांचं आणि विशेषतः दुचाकींचं इंजिन खराब होतंय, वाहनांचं मायलेज कमालीचं घटलंय असा आरोप वाहनधारकांनी केला। आमची गाडी आमचा पैसा आमचा अधिकार म्हणत वाहनधारकांनी E20 जनता पार्टी सुरू केली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली। ग्राहकांना इंधनाचा स्वतंत्र पर्याय मिळावा अशी मागणी केली। या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनाही पेट्रोल पंपावर पुन्हा कमी इथेनॉल असलेलं पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत। आता या संपूर्ण साखळीत दिमागी नक्सल जनता पार्टी हा तिसरा आणि अत्यंत मोठा टप्पा ठरलाय। या तीनही आंदोलनांकडे पाहिल्यास देशातील राजकारणाचा आणि आंदोलनाचा पोत कसा बदलतोय याचं स्पष्ट संकेत मिळतात। पूर्वीच्या काळी कोणत्याही आंदोलनासाठी मोठ्या राजकीय पक्षांची, त्यांच्या निधीची आणि नेत्यांची गरज पडत असे, मात्र आजचा सुशिक्षित तरुण वर्ग कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता केवळ इंटरनेट, मीम्स आणि सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून स्वतःचा स्वतंत्र दबाव गट निर्माण करतोय। सरकारकडून जेव्हा जेव्हा आंदोलक किंवा टीकाकारांना विशिष्ट नावानं संबोधित करून नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तरुण त्या नावाचेच एक ब्रँड बनवून सरकारवर पलटवार करतात। हे या आंदोलनांचं मुख्य वैशिष्ट्य। एकंदरीत पाहता दिमागी नक्सल जनता पार्टी हे केवळ एक सोशल मीडिया पेज राहिलेलं नाही, तर ते देशातील सुशिक्षित तरुणांच्या सामूहिक आक्रोशाचं आणि विचार स्वातंत्र्याचं एक मोठं प्रतीक बनलंय। ही डिजिटल चळवळ येणाऱ्या काळात देशाच्या मुख्य प्रवाहातील राजकारणावर आणि सरकारच्या धोरणांवर किती दूरगामी परिणाम करतंय हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।